नमस्कार मंडळी, सुप्रभात. खूप खूप स्वागत तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आता आपण आहोत सोलापूरमध्ये अक्कलकोट या ठिकाणी. का अचानक प्लॅन झाला आणि आम्ही इकडे आलेलो. तर आज आपण गाणगापूर करणार आहोत. श्री दत्तांचं तिथे स्थान आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. म्हणजे आमची इच्छा नव्हती, आम्हाला माहीतसुद्धा नव्हतं की आम्हाला इकडे यायचं आहे म्हणून. स्वामीने बोललं, दत्ताने बोललं म्हणून आम्ही इकडे आलो. तसं योगायोग असतं, ते असं ठरवून येत नाही. काही काही ठिकाणी डायरेक्ट येतं. तसंच आमचं पण झालं आहे. मी आणि भाई आम्ही दोघंजण आलो आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत काही मंडळीसुद्धा आहेत, त्यांना आम्ही घेऊन आलो इथपर्यंत. तर आता इथून आम्ही जाणार गाणगापूरला. तिथे श्री दत्तांचं दर्शन घेऊ आणि मग तिकडनं आम्ही मार्गस्थ होऊ पुन्हा अक्कलकोटसाठी. आता इथे आमच्यासोबत जी काही माणसं आली त्यांच्या मित्रांचं इथे घर आहे. तो घर आम्ही आता वापरलेला इकडे. म्हणजे घर आहे, बंगला टाईप आहे, छोटा टाईप. तर मंडळी, तुम्ही साखरपुड्याचा व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स दिलात. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या आपल्यावरती. तर मंडळी, आता सकाळचे 8:30 झालेत. आम्ही रात्रीच निघालेलो 11च्या सुमारास आणि इथे सकाळी पोचलो 7:30च्या दरम्यान. तांगोळ वगैरे झाले आणि आता आम्ही जो आहे तो इथून साधारण 74 किलोमीटर आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे. साधारण आपल्याला 2 तास तरी लागतील तिकडे, ट्रॅफिक नसेल तर. आणि उद्या दत्त जयंती आहे, त्यामुळे तर खूप गर्दी असू शकते आज. तर पाहूया कसं आहे ते. आणि इकडे जर तुम्ही पाहत असाल समोरच्या साईडला, तर इकडे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे अक्कलकोटला आपला. तिथे आपण संध्याकाळी येताना जाणार आहोत. तर चला, भेटूया आपण मग पुढे. गाणगापूर लिहिलेलं लेफ्टला, लेफ्ट. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता ट्रॅफिक फारच आहे. आम्ही गाणगापूरला आहोत. हार्डली आमचं 5 मिनिटाचा डिस्टन्स आहे, पण फार ट्रॅफिक आहे. मागून येणाऱ्या गाड्या पुढे जात आहेत पटापट. ड्रायव्हरसुद्धा आमचे वैतागलेत आणि दोन्ही साईडला ट्रॅफिक जाम आहे. तुम्ही पाहू शकता, इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा. आज आम्ही अक्कलकोट आणि सकाळचं तर दर्शन घेऊन आलो असतो, चालला असता. गाणगापूर आणि अक्कलकोट असे 2 करणार आहोत. आणि उद्याच्या वेळी पंढरपूर वगैरे बाकीची ती मंडळी, तुळजापूर, पंढरपूर, असं आम्ही ते करण्याचा विचार करतोय. बघूया उद्यापर्यंत आपलं होते का. आत्तापर्यंत आपले 500 किलोमीटर आपण प्रवास केलेला आहे कालपासून. चला मंडळी, आमच्यासोबत राहत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईकसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सत्य आहे. चला भेटूया पुढे. तर मंडळी, आता आम्ही उतरलो आहे. हे तुम्ही पाहू शकता मागे ट्रॅफिक, ह्या गाड्यांची पार्किंग.
मी गाडी इथे झाडाखाली लावलेली आहे आणि इथून आम्ही चालत चाललो आहे मंदिराकडे. मंदिर कुठे आहे आम्हाला पण माहीत नाही आहे. समोर एक जण बोलला की आहे म्हणून, तर आम्ही तिकडे चाललो आहे. तुम्हाला पण आम्ही मंदिरचे दृश्य दाखवू. चला दिसलं आहे तो बघा तिकडं आहे. चला पाहू शकता तुम्ही मंडळी एवढ्या गाड्या. किधर तर मंडळी तुम्ही पाहू शकता इकडे पुढे होता मग बिना चपलीचा ट्रॅफिक नाही लावायला देत नाही ना इकडे. ट्रॅफिक होत असेल म्हणून लावायला देत नसेल. मंडळी साधारण गाडी पार्किंग लावून अर्धा तास आम्ही आता पायपीट करत आहोत. इकडे सगळे मंदिर आहेत, महाप्रसाद सुद्धा आहे. तसेच आम्हाला भूक पण लागले पण आता पहिलं पाया पडून जाणार, त्याच्यानंतर मग भक्तांसाठी निवास इकडे पाहू शकता. हा तुम्हाला दाखवतो बघा इकडे आहे. तुम्ही इकडे येऊन राहू शकता. हे मला माहिती नाही याची प्रोसेस काय, तुम्ही स्वतः येऊन विचारू शकता ती. अशा गाड्या सुद्धा आहेत तुम्हाला बघायला मिळतील. तर मंडळी इथे मराठी 50% लोक आहेत. 50 नाही 70% असतील. हो म्हणजे याच्यासाठी दर्शनासाठी आलेली आणि बाकीचे जे आहेत ते बघा इथे विठू सुद्धा दर्शन झाले. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. नाही मी तर भविष्य सांगू. भाई पण सांगू शकतो भविष्य. मार्केट लागलेलं आहे अशा प्रकारे, गाणगापूरचा मार्केट. ओळखपत्र बसणार आहे. एकूण टोटल 9 कार्ड पाकिट कोडची किंमत असतात मराठी लोकांची. इथं आम्हाला आल्यावर असं वाटतच नाही की आम्ही कर्नाटकमध्ये आलो. सगळे ते मराठीमध्ये बोलतात सगळे. फक्त यांच्या एसटी असतील त्या फक्त त्यांच्या आहेत, बाकी सगळे बाकी सगळे आपलेच आहेत. मुस्लिम आहेत मस्त. माल लागलेला आहे. चप्पल मी काढून चालू आहे. आपण जिथे वटी घेऊ तिथे काढू शकतो आपण. टिक्का लाईन खाली
एक मूर्ती घ्यायची आहे छोटीशी. एक छोटीशी मूर्ती घेऊया. छोटीशी मूर्ती घेऊया. नाही रे, ॲक्रेलिकची स्वामीची. आमचं मंदिर छोटं रे, मंदिर मोठं घ्यायला लागेल. तुला घे मग. मंडळी आता आम्ही हे घेतले. काय घेतले भाई आपण आता? प्रसादी घेतली आहे. पेढे प्रसादी आणि हां, हे सगळे घेतलेले आहेत वाट्यासाठी. In 600 meters, turn left. Continue for 800 meters. पेन पार्क आहे. हां, तिकीट टाकूया पेन पार्क मध्ये. कारण पुढे गर्दी असते, इकडे आतमध्ये टाक. काय मोठूनच आहे मग. एंट्री मला पण नाही रे, काय माहिती. तर मंडळी आता आपण पोचलेलो आहोत अक्कलकोटला, स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये, मठामध्ये, मठ मंदिरी. तर चला जाऊया दर्शनासाठी. अरे आपलं दर्शन म्हणजे काय फोटोग्राफर कसं काय? महाराजांचा फोटो काढतो. पालखी दोन होत्या ना तेव्हा आलेल्या. तिथून आलेली पालखी, तिकडून आपली आलेली पालखी. स्वामीच्या मूर्ती इथे पेढे पण भारी.
टेस्ट घेऊया सगळ्याकडे. हो Head अरे ना northeast, then turn right. विचारूयात आपण. Turn left toward Main Road, then turn left. दोन दिवसभर हे झालेलं आहे. काय नाही दिल्ले बघ दिल्ले बघ. तर मंडळी अशा प्रकारे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. स्वामींचं दर्शन भेटलं आम्हाला खूप छान. माझा पहिलाच अनुभव होता इकडे येण्याचा. भाईचा सुद्धा पहिलाच अनुभव आहे. म्हणजे आमच्या अध्यात्मात असं नव्हतं की आम्ही इकडे येऊ म्हणून. अचानक दर्शन. स्वामींनी बोललं आम्ही आलो. म्हणजे आम्ही आमच्या स्वतःच्या पैशांनी पण नाही आलो खरं तर. असेच योगायोग म्हणता येईल. त्यानिमित्ताने आमची सगळीकडे भेट पण झाली. मी इकडे कानकापूरला सुद्धा जाऊन आलो. तिकडे सुद्धा दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही इकडे सुद्धा आलो. खूप छान वाटतंय. तुम्ही सुद्धा नक्की एकदा या. खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला सुद्धा इकडे. एवढंच बोलतो मित्रांनो. आणि आजचा ब्लॉग आपण इथे संपूया. पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण पंढरपूर एक्सप्लोअर करू थोडंफार. पंढरपूर आणि तुळजापूर बघूया. दोघांपैकी एक कुठलं तरी आपल्याला करता येईल. त्यानुसार आपण करूया. तुर्तास आता तुमच्या सर्वांची मी रजा घेतो. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला बाय बाय.